होतं, बारामतीच्या गोविंदबाग इथून शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला निघाले। थोड्याच वेळात शरद पवार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी या निवासस्थानी दाखल होतील। सहयोग निवासस्थानी पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार हे सहयोग सोसायटी इथे दाखल झाल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या बरोबर आहे। जितेंद्र, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबांच्या सदस्यांची आपापसात भेट होते, नेमकं काय कारण या भेटीचं? विशाल, अगदी खरं आपण बघतोय की विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि पूर्ण पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि नंतर आपण बघितलं की राजकीय घडामोडींना वेग आला। हस्ती विसर्जनानंतर सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर आपण बघितलं की शरद पवार यांनी वेगवेगळ्या त्या ठिकाणी स्टेटमेंट केले, विलिनीकरणासंदर्भात मुद्दा उपस्थित केला आणि आता आपण पाहिलंय की गेली 2 दिवस बारामतीच्या सहयोग निवासस्थानी स्वतः सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार किंवा अजित पवार यांचे संपूर्ण पवार कुटुंबीय असतील, राजेंद्र पवार यांचे पवार कुटुंबीय असतील, येणाऱ्या नागरिकांना सांत्वन भेटी त्या ठिकाणी देत आहेत। पवारांवर झालेलं दुःख, शिवाय कार्यकर्त्यांवर झालेलं दुःख हे कमी करण्यासाठी गेली 2 दिवस सायंकाळी 4 ते 8 असा वेळ त्यांनी ठेवलेला आहे आणि आज देखील आपण पाहतोय की आज बारामतीमध्ये शरद पवार आल्यानंतर सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवार यांची बहीण आणि विद्या प्रतिष्ठानचे ट्रस्टी यांची तब्बल 2 तास त्यामध्ये बैठक झाली। अजित पवारांचे स्मारक कशा पद्धतीचे असावे आणि आता शरद पवार जे आहेत ते सहयोग या निवासस्थानी, सहयोग सोसायटी निवासस्थानी जे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। धन्यवाद।